नमस्कार, मी प्रीतम सुधीर शहा। आज रविवार 28 जुलै सर्व विद्यार्थी आणि पालकांचं माझ्या यूट्यूब चॅनल आणि रिलायन्स एज्युकेअर या कंपनीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे। बऱ्याच दिवसाच्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनातला हा नीट रिपीटचा हा विषय संपलेला आहे। तो विषय संपेपर्यंत परत पालकांचे फोन चालू झाले की आता काउन्सिलिंग कधी चालू होणार आहे। सर्वांनी शांत राहा। आज रविवारच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। अजून कुठलीही अधिकृत माहिती आली नाही, पण 1 ते 2 दिवसामध्ये PWDची तुम्हाला नोटीस येऊन जाईल, म्हणजे पर्सन विथ फिजिकल डिसॅबिलिटी। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण बघत आल्याप्रमाणे त्यापासून ह्या सगळ्या काउन्सिलिंगची सुरुवात होत असते। त्याचबरोबर कुठलीही गडबड करायची गरज नाही। प्रत्येक म्हणजे पहिला PWDची नोटीस असू देत, ऑल इंडिया तुमचं काउन्सिलिंग असू देत किंवा स्टेट लेवलचं असू देत, स्टेट मेरिट लिस्ट असू देत, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला NMC हा भरपूर वेळ देत असते। असं नाही की आज रात्री नोटीस आली, उद्या सकाळी लगेच तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं, परत चॉईस फिलिंग करायची, तुमचे पैसे भरायचे, असं कधीच कुठली गडबड होत नसते। तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सरकार भरपूर वेळ देत असतं। त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठलीही गडबड आता तर करू नका। प्रत्येक गोष्टीसाठी थोडासा वेळ द्या। आता तुम्हाला थोडासा वेळ मिळाला आहे तर तुम्ही आता जे तुम्हाला सरकारनं किंवा नीटनं मार्क दिलेले आहेत, बऱ्याच मुलांचे 5 मार्क कमी झाले, त्यामुळे त्यांचा ऑल इंडिया रँकिंगमध्ये बदल पडलेला आहे। पण जे काय आहे ते आता आनंदानं स्वीकारून जे आपल्याला मार्क पडलेले आहेत, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, आपल्याला त्या कॅटेगरी वाईज किंवा आपल्या मार्कानुसार आपल्या बजेटनुसार कोणतं कॉलेज मिळू शकतं, मेडिकलचं असू देत, MBBSमध्ये असेल, BMS असेल, BHMS असेल, BPT असेल, BVS असेल, आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं किंवा कुठला कोर्स आपल्याला मिळू शकतो किंवा कुठला कोर्स आपण मिळवू शकतो, याकडे तुम्ही आता लक्ष द्या। काउन्सिलिंग सुरू व्हायला अजून वेळ आहे। माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तज्ज्ञ लोक असतात। उदाहरणार्थ जर आपल्या घरामध्ये एखाद्याचं समजा नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन असेल किंवा एन्जिओग्राफी असेल, एन्जिओप्लास्टी असतं, तर आपण काय करतो, यूट्यूबमध्ये जातो आणि जिज्ञासा म्हणून किंवा शिकायचं म्हणून ते आपण यूट्यूबमध्ये जाऊन व्हिडिओ बघतो आणि ते ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतो, पण आपण ऑपरेशन करू शकत नाही। त्यासाठी तज्ज्ञ कन्सल्टंट डॉक्टर बसले असतात। त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही किंवा बरेच क्लासेस त्यांचे सेमिनार आयोजित करतात। भारतामध्ये ॲडमिशन असेल किंवा परदेशामध्ये ॲडमिशन असेल, त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करतात। पण याचा अर्थ असा होत नाही की बाबा तुम्ही त्यामध्ये तज्ज्ञ झाला, तुम्ही फक्त ज्ञान घेत असता त्यामध्ये। पण ह्यामध्ये तज्ज्ञ लोक आहेत ज्यांच्याकडे गेले बरेच वर्षाचा अनुभव आहे। कोणता राऊंड कधी चालू होतो, ऑल इंडिया काउन्सिलिंग कधी चालू होते, स्टेट लेवलची कधी चालू होते, कर्नाटकचं रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे, परत रिओपन कधी होणार आहे, केरळचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तसंच तेलंगणा आहे, राजस्थान आहे, ग्रेटर नोएडा आहे। तुमच्या जवळच्या जवळ कन्सल्टंट कशी जावा, अशा कन्सल्टंट तुम्ही निवडा। बरेच कन्सल्टंट असे असतात की जे यूट्यूबवर तुम्हाला फार चांगल्या पद्धतीत माहिती देतात। त्यांना राऊंडची पूर्ण माहिती असते, पहिला राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड कसं होतं हे पूर्ण माहिती देतात। ते थेरॉटिकल एक्सपर्ट असतात, काही लोक प्रॅक्टिकलमध्ये एक्सपर्ट असतात। असा तुम्ही काउन्सिलर निवडा की जो तुम्हाला थेरॉटिकली पण चांगला माहिती देऊ शकेल आणि प्रॅक्टिकल पण त्याचं नॉलेज चांगलं असेल किंवा त्याच्याकडे तज्ज्ञ लोकांची टीम चांगली असेल। उदाहरणार्थ जे ग्राउंड लेवलवर जाऊन जे काम करत असते, स्पॉट राऊंडला वगैरे, किंवा त्यांना त्याची पूर्ण माहिती असते। गेले 8-10 वर्ष त्यांच्याकडे एक्सपिरियन्स अनुभव असतो की कोणतं कॉलेज साधारण किती मार्कला क्लोज होऊ शकतं, आपण चॉईस फिलिंग कशी करावी, त्यांच्या माध्यमातून कशी करून घ्यावी, अशा पद्धतीचं तुम्हाला जवळ असेल, योग्य वाटेल किंवा ज्यांच्यावर तुमचा विश्वास असेल असा तुम्ही काउन्सिलर निवडावा, अशी माहिती तुम्हाला, असं माझं मत आहे, अशी माहिती तुम्हाला विनंती आहे। कारण का गेल्या वर्षी 1-2 केसेस आमच्याकडं अशा आल्या की त्यांनी डीमचं रजिस्ट्रेशन केलं होतं, BDSला त्यांनी ॲडमिशन पाहिलं होतं, पण त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या नेट कॅफेच्या माध्यमातून ते चॉईस फिलिंग केली आणि त्यांचे 2 लाख रुपये त्यामध्ये गेले। त्यांना हवं असलेलं कॉलेज भरायच्या ऐवजी त्यांनी दुसरं कॉलेज भरण्यात आलं त्यांच्याकडे। मग त्यांचा परत आम्हाला फोन आला, त्यांनी खूप प्रयत्न केला, पण ते पैसे त्यांना परत मागून मिळू शकले नाहीत। त्यांचे 2 लाख विनाकारण वेस्टमध्ये गेले। जे तुमचं सिक्युरिटी डिपॉझिटचं डीममध्ये त्याला चॉईस फिलिंग करताना फार काळजीपूर्वक करावं लागतं। तर सर्व विद्यार्थी आणि पालकांनी तूर्त 1-2 दिवस जे मार्क मिळाले, जे काय असेल ते, त्याचा तुम्ही आनंद घ्या। अजून कुठलंही पोर्टल चालू झालं नाही, विचार करा। तुमच्या जवळच्या जवळ चांगला एखादा काउन्सिलर किंवा ज्याच्यावर तुम्हाला विश्वास वाटतो, ज्याचं प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं आहे, ज्याची टीम चांगली आहे, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे, असा काउन्सिलर निवडा। फार मोठा त्यामध्ये काय फरक पडत नाही काउन्सिलिंग तुम्ही पेड केल्यामुळं, पण हा आपल्या 4 ते 5 वर्षाचा प्रश्न आहे। आपल्या एखाद्या अज्ञानामुळं किंवा आपल्या एखाद्या चुकीमुळं आपले 4-5 वर्ष विद्यार्थ्यांचे
वाया जाऊ नयेत अशी पालकांनी त्याची दक्षता घ्यावी. या माध्यमातून तुम्हाला एवढंच मी सांगू शकतो. जसे नवीन अपडेट्स येतील तसे मी तुम्हाला कळवत जाईल. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा, गरजू मुलापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. नमस्कार.